नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी काही क्वेश्चन घेऊन आलो आहोत। त्यापैकी आपण मराठी व्याकरणावरती 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत। तर मित्रांनो, ते पाठीमागच्या आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, तलाठी भरतीसाठी प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो, कारण की TCS हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहे आणि तलाठी भरतीची परीक्षा सुद्धा TCS कंपनी घेत आहे मित्रांनो। त्यामुळे तलाठी भरतीसाठी पुन्हा पुन्हा प्रश्नांचा सराव होणे खूप गरजेचे आहे मित्रांनो, कारण की प्रश्न हे पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जातात। आणि मित्रांनो, आज आपण TCSने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला TCSने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास होणार आहे, तसेच त्याविषयी अजून माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला मित्रांनो विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा मित्रांनो। आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला आणि त्यानुसार जर तुम्हाला व्हिडिओद्वारे आमच्याकडून काही अपेक्षा असतील किंवा अजून तुमची काही मागणी असेल तर ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। आणि प्रयत्न करण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला काय हवे आहे, काय कशाची माहिती हवी आहे, ती मी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन मित्रांनो। तर चला बघूया आज आपण तलाठी भरतीमध्ये TCSने विचारलेले प्रश्न। तर बघा, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। बघा मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? बघा मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। आता मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला खूप वेळा आलेला आहे, परंतु हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या प्रश्नामध्ये सुद्धा 2 प्रश्न दडलेत। बघा, उत्तर काढण्या अगोदर मी तुम्हाला या 2 प्रश्न सांगते। आपल्याला प्रश्न असाही येऊ शकतो की दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक किती साली घेण्यात आली? बघा मित्रांनो, दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक किती साली घेण्यात आली? 9 डिसेंबर 1946 रोजी घेण्यात आली। असा प्रश्न मित्रांनो तयार होतो। हा प्रश्न सुद्धा फिरवून विचारला जाऊ शकतो मित्रांनो। आणि 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती कोठे घेण्यात आली? घटना समितीची पहिली बैठक कोठे घेण्यात आली? दिल्ली येथे घेण्यात आली। बघा, एका लाईनमध्ये 2 प्रश्न मित्रांनो तयार झाले। प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही विसरू नका मित्रांनो। आणि प्रश्नांचा खरंच सराव खूप करा, कारण की सरावानेच आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळतात मित्रांनो। आपला अभ्यास हेच आपलं ध्येय ठेवा। आपली नोकरी हे सुद्धा आपलं स्वप्न पहा। नोकरीचे स्वप्न पाहिले तरच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे मित्रांनो। तर बघा, इथे आपल्याला एका लाईनमध्ये 2 प्रश्न तयार झाले। आता यानंतर पुढचा प्रश्न विचारला, या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? बघा मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? तर मित्रांनो, पर्याय आहेत डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि पंडित जवाहरलाल नेहरू। तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। लक्षात ठेवा, एका प्रश्नामध्ये तुम्हाला 3 प्रश्न तयार झाले आहेत मित्रांनो। असे प्रश्न तुम्हाला मिळणार नाहीत। तुम्हाला आमचा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो, कारण की हा प्रश्न फक्त तलाठी भरतीसाठी नाही तर पोलीस भरती, सर्व सरळ सेवा भरती तसेच MPC भरतीला आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो। कारण की MPC भरतीमध्ये 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। असा प्रश्न आला होता की घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे केव्हा घेण्यात आली? त्यावेळेस उत्तर होतं मित्रांनो 9 डिसेंबर 1946 रोजी। त्यामुळे तुम्ही हे प्रश्न, ज्या प्रश्नाचा सराव करताना ते प्रश्न MPCला सुद्धा येऊ शकतात मित्रांनो। त्यामुळे प्रश्न पूर्ण वाचा, उत्तर व्यवस्थित लिहा, त्यामुळे तुम्हाला मार्क चांगली पडतील। आता घेऊया मित्रांनो पुढचा प्रश्न। दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायचं आहे की कमेंट बॉक्समध्ये मला काही जणांनी इंग्लिश ग्रामरची मागणी केलेली आहे, परंतु इंग्लिश ग्रामरच्या क्वेश्चनला थोडासा वेळ लागत असल्यामुळे मला 4 ते 5 दिवसाचा वेळ तुम्ही द्या
मी नंतरनं तुम्हाला इंग्लिश ग्रामरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। इंग्लिश ग्रामरवरती सुद्धा 25 प्रश्न मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की इंग्लिश व्याकरणचा सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर घेऊन येत आहोत मित्रांनो। मी आतुनात म्हणजे प्रयत्न करत आहे मित्रांनो तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी। तर आता तुम्हाला दुसरा प्रश्न आपण पाहूया। आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते। बघा मित्रांनो, आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते। मित्रांनो, हे सर्व प्रश्न 5वी ते 12वीच्या पुस्तकातले आहेत, त्यामुळे तुम्हाला 5वी ते 12वीच्या पुस्तकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो। आता बघा, आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते। आता बघा, पहिला प्रश्न काय आहे? पहिला पर्याय काय आहे? कालिली, दुसरा आहे अणु, तिसरा आहे रेणू, चौथा आहे पदार्थ। बघा मित्रांनो, आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते विज्ञानाचा प्रश्न आहे मित्रांनो। पर्याय आहेत कालिली, अणु, रेणू आणि पदार्थ। तर मित्रांनो, आधुनिक जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर कार्य करते। आपलं उत्तर आहे मित्रांनो रेणू। बघा मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही प्रश्नांचा खूप सराव करा। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही वहीमध्ये नोट करू शकता किंवा वारंवार व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो। दुसरी गोष्ट मित्रांनो, रोज तुम्हाला मी 25 प्रश्न व्हिडिओद्वारे सांगणार आहे मित्रांनो। जर अजून काही मला वेळ मिळाला तर मी 50 प्रश्न सुद्धा तुमच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो, कारण की मित्रांनो सध्या नवोदय आणि स्कॉलरशिप या विषयावरती आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आपली लिंक आहे, त्यानुसार मी अभ्यास घेत आहे। त्यामुळे मला दोन्ही व्हिडिओसाठी वेळ कमी पडत असल्यामुळे नवोदय आणि स्कॉलरशिपकडे भरपूर वेळ दिला जात आहे। त्यामुळे स्कॉलरशिपसाठी आणि नवोदयसाठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन ज्या मुलांना गरजू मुलांना विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांना किंवा तुमची जर मुले वगैरे असतील किंवा कोण तुमच्या पाहुण्यांची नातेवाईकांची जर मुले असतील तर तुम्ही स्कॉलरशिप आणि नवोदयचे व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता। तर बघा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा मित्रांनो, 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा मित्रांनो, आपल्याला आता 2025 चालू आहे, परंतु 1980 वरती सुद्धा प्रश्न येतो, यासाठी आपल्याला कधीपासून अभ्यास करावा लागतो। बघा आता बघा, 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत श्री B.P. मंडळ, श्री काकासाहेब कालेलकर, श्री V.P. सिंग, यापैकी कोणतेही नाही। बघा मित्रांनो, पर्याय आहेत श्री B.P. मंडळ, श्री काकासाहेब कालेलकर, श्री V.P. सिंग, यापैकी कोणते नाही। तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष श्री B.P. मंडळ होते। बघा मित्रांनो, आपलं उत्तर काय आहे? श्री B.P. मंडळ। बघा, मागासवर्गाचे आयोगाचे अध्यक्ष कोण होते 1980 मध्ये? श्री B.P. मंडळ मित्रांनो, लक्षात ठेवा। आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो, शारदा सदन खालीलपैकी कोणी सुरू केले? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो। शारदा सदन खालीलपैकी कोणी सुरू केले? तर मित्रांनो, पर्याय आहेत ताराबाई शिंदे, बाया कर्वे, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं सांगणे म्हणजे शारदा सदनवरती तर प्रश्न नक्कीच येतो, परंतु पर्यायामध्ये दिलेत ना ताराबाई शिंदे, बाया कर्वे, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे, या चारही महिलांवरती या समाजसेविका आहेत, परंतु या चारही महिलांवरती प्रश्न परीक्षेमध्ये हमखास पडतात मित्रांनो। प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो, यासाठी तुम्हाला या चारही महिलांचा अभ्यास करावा लागणार आहे। बघा मित्रांनो, शारदा सदन खालीपैकी कोणी सुरू केले? तर पंडित ताराबाई हे आपलं उत्तर आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्या खाली जे 4 पर्याय दिले जातात ना, त्या 4 पर्यायावरती अभ्यास करायला सुरुवात करा मित्रांनो, कारण की आज जर शारदा सदनवरती प्रश्न पंडिता रमाबाई वरती विचारला असेल तर उद्या ताराबाई शिंदेवरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, रमाबाई रानडेवरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, बाया कर्वे वरती सुद्धा विचारला जाऊ शकतो मित्रांनो। खूप महत्त्वाच्या ह्या महिला आहेत, समाजसेविका आहेत, यांना तुम्ही
याविषयी तुम्ही खूप माहिती मिळवा मित्रांनो, आणि या चारही महिलांची तुम्ही सविस्तर माहिती मिळवून त्याचा अभ्यास करा मित्रांनो, कारण ह्या महिला खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. यावरती तुम्हाला प्रश्न हमखास पडणार म्हणजे पडणार. तलाठी भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या आणि MPC भरती सुद्धा असू द्या, परंतु ह्या सर्व भरतींवरती हा प्रश्न नक्की पडतो मित्रांनो. या चारही महिला महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला मी वारंवार सांगत आहे, या चारही महिला महत्त्वाच्या आहेत. तुम्ही या चारही महिलांचा अभ्यास करा मित्रांनो. आता घेऊया पुढचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली. बघा मित्रांनो, आता छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली, इतिहासावरती प्रश्न आहे मित्रांनो. इतिहासावरती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला कधीही विसरायचा नाही मित्रांनो. 4थीचा शिवाजी महाराजांचा इतिहास आणि 7वीचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास तुम्ही तोंडपाठच ठेवा, कारण की शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती एक तरी प्रश्न नक्कीच पडतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. परीक्षेसाठी सुद्धा आहेत आणि आपल्याला आपली काळजी घेणारे, आपले रक्षण करणारे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आहे मित्रांनो. छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली असा प्रश्न आहे. आपल्याला पर्याय आहेत 1918, 1917, 1919 आणि 1920 मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास करताना शाहू महाराजांचा सुद्धा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास तुम्ही तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो. तर बघा, आता छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली, तर आपलं उत्तर आहे मित्रांनो 1918 साली. बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, खूप वेळ वाया घालवत नाही मित्रांनो. तुम्हाला डिटेल माहिती देत आहे, परंतु खूप वेळ वाया जात आहे. पण जर व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बघण्यास कंटाळा करत असता मित्रांनो. तर चला घेऊया आता पुढचा प्रश्न. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली. बघा मित्रांनो, तत्वबोधिनी सभेची स्थापना केली. आता हा सुद्धा इतिहासावरचा प्रश्न आहे मित्रांनो. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली. पर्याय आहेत रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, राजा राममोहन राय आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर. कारण मित्रांनो, तत्वबोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. पर्याय आहेत रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन राय आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या पर्यायावरती जे प्रश्न आले, पर्याय आलेले आहेत रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन राय यापैकी नाही, हे तर नाही, पण देवेंद्रनाथ टागोर या तिन्ही व्यक्तींवरती तुम्ही अभ्यास करायला शिका मित्रांनो. कारण की पुढच्या वेळेस या विरुद्ध पेपरला प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला या पर्यायावरती सुद्धा जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही कुठेतरी यशस्वी व्हाल मित्रांनो. तुम्ही कष्ट करत राहा, यश तुमच्या हातात आहे मित्रांनो. फक्त यश तुमच्या हातात आहे मित्रांनो, कोणाच्याही हातात नाही. स्वतःला जर यश मिळवायचं असेल तर, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर स्वतःला कष्टच करावं लागणार आहे मित्रांनो. तर चला घेऊया पुढचा व्हिडिओ. बघा, संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला. बघा मित्रांनो, संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला. मित्रांनो, पर्याय आहेत 44वी, 41वी, 76वी आणि 42वी. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घटना दुरुस्ती आपली कुठली आहे, तर 42वी घटना दुरुस्ती आहे. त्याचा तुम्ही अभ्यास नक्की करा मित्रांनो. 42वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर तुम्हाला 76वी सुद्धा घटना दुरुस्ती पाठ करावी लागेल मित्रांनो. ही घटना दुरुस्ती तुम्हाला विसरायची नाही, 42वी आणि 76वी, कारण की या घटना दुरुस्तीवर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो मित्रांनो. तर संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला, तर मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि तुमचं मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे तुमचं संविधान हे पूर्णपणे पाठ असलं पाहिजे मित्रांनो, कारण की त्यामधले शब्द खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला आणि त्या शब्दावरती आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. आता बघूया पुढचा. पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली. बघा मित्रांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, जे सावित्री काय ते ताराबाई शिंदे, बाया कर्वे, पंडित रामबाई आणि रमाबाई लांडेवरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जातो. पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली. पर्याय आहेत मित्रांनो सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, इरावती कर्वे, अनुताई वाघ. बघा मित्रांनो, आता इथं अनुताई वाघ सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, सावित्रीबाई फुले सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, इरावती कर्वे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तुम्ही सर्व समाजसेविकांची माहिती काढायला विसरू नका मित्रांनो. आता बघा, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली, तर उत्तर मित्रांनो आहे आपलं पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई ही खास व्यक्ती मानली जाते. पंडिता रमाबाई
हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. आता मात्र मित्रांनो सगळ्यात सोपा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? बघा मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय आहेत 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा सुद्धा क्रमांक लक्षात असणे गरजेचे आहे मित्रांनो, कारण की महाराष्ट्रावर सुद्धा आपल्याला तलाठी भरतीला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. यासाठी क्षेत्रफळाचे दृष्टीने महाराष्ट्र, भारत सगळं तुम्ही अभ्यास करा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला खूप माहिती खूप आहे, परंतु एका व्हिडिओमध्ये माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे माहिती मी फक्त प्रश्न घेत आहे मित्रांनो. यासाठी तुम्ही त्याचा अभ्यास करा. आता बघा पुढचा प्रश्न आहे, सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे काय? बघा मित्रांनो, सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे काय? बघा पर्याय आहेत लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके, एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके. बघा मित्रांनो, लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके, एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके. जन्मदर वजा मृत्यूदर, स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती केलेली नवजात अर्भके. बघा मित्रांनो, आपल्याला काय प्रश्न आहे, सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे काय? बघा, सकल प्रजनन पुनरुत्पादन दर म्हणजे काय हा विज्ञानावरती प्रश्न आहे मित्रांनो. तर आपलं उत्तर काय आहे, स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूती झालेले नवजात अर्भक. बघा मित्रांनो, उत्तर काय आपलं, स्त्रीच्या प्रसूती काळात जनन काळात जिवंत प्रसूती झालेले नवजात अर्भक म्हणजे सकल प्रजनन किंवा पुनरुत्पादन होय. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, विज्ञानावरती प्रश्न होता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरले जाणारी व स्वस्त प्लॅस्टिक फिल्म कशाची असते? बघा मित्रांनो, सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लॅस्टिक फिल्म कशाची असते? पर्याय आहेत मित्रांनो, पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिप्रॉपिलीन, पॉलिफिनाइल क्लोराइड. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न कसा आहे तो, सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लॅस्टिक फिल्म कशाची असते मित्रांनो? पर्याय आहेत पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिप्रॉपिलीन, पॉलिफिनाइल क्लोराइड. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं पॉलिइथिलीन. आता घेऊया पुढचा प्रश्न मित्रांनो, त्सुनामी या जपानी शब्दातील तुस आणि नामी म्हणजे काय? बघा, त्सुनामी या जपानी शब्दातील तुस आणि नामी म्हणजे काय? मित्रांनो, आपल्याला त्सुनामी तर माहित होती, परंतु त्यांना काय म्हणतात हे बघूयात आपण. पर्याय आहेत संपूर्ण विनाश, राक्षसी लाट, बंदर लाट, हिंस्त्र लाट. बघा कशावरती सुद्धा प्रश्न येतात. हा भूगोलावरती प्रश्न आहे मित्रांनो. आपण विज्ञानावरती पाहिले, इतिहासावरती पाहिले, आता हा भूगोलावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. यासाठी आपल्याला 5वी ते 12वीचं भूगोल करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. पुस्तके खूप वाचन केल्याने तुम्हाला उत्तर समजणार आहेत आणि तुम्हाला आलेले प्रश्न सुद्धा कोणत्या पुस्तकातून आले आहेत हे सुद्धा समजणार आहे मित्रांनो. तर बघा आपलं उत्तर आहे बंदर लाट. बघा, त्सुनामी या जपानी शब्दातील स्तू आणि नामी म्हणजे काय? तर बंदर लाट आहे. पुढचा प्रश्न घेऊया लगेच आपण मित्रांनो, चांगला खेळला निळा. बघा, चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे, हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कोठे ऐकतो? बघा मित्रांनो, चांगले खेळला निळा, लाल जिंकलेला आहे, हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कोठे ऐकतो? बघा पर्याय आहेत फुटबॉल, बास्केटबॉल, स्क्वॉश, बॉक्सिंग. बघा मित्रांनो, चांगला खेळला निळा कुठे ऐकतो रे? लाल जिंकलेला आहे. आता फुटबॉल आहे का, बॉक्सिंग आहे का, बास्केटबॉल आहे का, स्क्वॉश आहे? तर मित्रांनो उत्तर आहे आपलं बॉक्सिंग. मित्रांनो बॉक्सिंग मध्ये हा प्रश्न समजतो मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा मानवतावादी समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने उल्लेख करता येतो? बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणाचा मानवतावादी समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने उल्लेख करता येतो? आता बघा, मानवतावादी समाजसुधारक मित्रांनो लक्षात ठेवा, असे शब्द लक्षात ठेवा, मानवतावादी समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने कोणाचा उल्लेख करता येतो? तर पर्याय आहेत न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी, महात्मा फुले, यापैकी नाही. मित्रांनो आता परत आले हे न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी,
महात्मा फुले यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. मग आता मानवतावादी समाज सुधारक कोणाला म्हणतात? आता मानवतावादी समाज सुधारक आपल्याला काय म्हणतात, कोणाला म्हणतो आपण? महात्मा फुले यांना म्हणतो मित्रांनो. महात्मा फुले यांना आपण मानवतावादी समाज सुधारक असे म्हणतो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. बघा मित्रांनो, इतिहासावरती अजून एकदा प्रश्न पुन्हा आलेला आहे. इतिहास खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, आणि त्यातल्या त्यात 5वी ते 12वीचा इतिहास तुम्ही खरंच तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो, कारण की खूप महत्त्वाचं. 8वीचा आणि 11वीचा इतिहास सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला, त्यासाठी तुम्ही त्याचा पाठांतर करा. आता बघा, ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? बघा, ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? आता ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात, इथे प्रश्न तयार झाला बघा. ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 मध्ये झाली ना. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? तर पर्याय आहेत मित्रांनो, द इंडियन एक्सप्रेस, दी टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, दी हिंदू. बघा मित्रांनो, पर्याय आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली, आणि तो कोणता गट आहे? तर बघा, द इंडियन एक्सप्रेस, दी टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, द हिंदू. तर उत्तर आहे आपलं दी टाइम्स ऑफ इंडिया. ते किती साली सुरू झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 साली झाली मित्रांनो. लक्षात ठेवा, असे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. फिरून फिरून तुम्हाला असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत मित्रांनो. आता घेऊया पुढचा व्हिडिओ. संघ राष्ट्राच्या बौद्ध चिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? बघा, संघ राष्ट्राच्या बौद्ध चिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? पर्याय आहेत उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, विषुववृत्त, कर्कवृत्त. बघा मित्रांनो, संघ राष्ट्राच्या बौद्ध चिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, विषुववृत्त, कर्कवृत्त. तर मित्रांनो, संघ राष्ट्राच्या बौद्ध चिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित होतो रे? उत्तर ध्रुव मधून होतो. भूगोलावरती आलेला प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला मी वारंवार सांगत आहे. प्रश्न लक्षात ठेवा, पूर्ण व्हिडिओ बघा. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. तुम्हाला प्रश्नांबरोबर सुद्धा इतर माहिती सुद्धा दिली जात आहे, त्यामुळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? बघा मित्रांनो, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? लॉर्ड कॉर्नवालिस, वॉरेन हेस्टिंग्स, लॉर्ड रिपिन, विल्यम हंटर. बघा मित्रांनो, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? लॉर्ड कॉर्नवालिस, वॉरेन हेस्टिंग्स, लॉर्ड रिपन आणि विल्यम हंटर. तर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालिस. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्तर खूप महत्त्वाचे आहेत, प्रश्नच खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे उत्तर सुद्धा महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. हे लॉर्ड कॉर्नवालिस, वॉरेन हेस्टिंग्स, लॉर्ड रिपन आणि विल्यम हंटर सुद्धा तुम्ही अभ्यासा मित्रांनो. तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न दिले जाणार आहेत या व्हिडिओद्वारे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, तुमच्या इतर मित्रांजवळ शेअर करा, कारण की त्यांना गरजू त्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हाला न क्लास लावता मी पूर्णपणे प्रश्नांची तुम्हाला माहिती या व्हिडिओद्वारे देणार आहे मित्रांनो. तलाठी भरतीला तुम्हाला क्लास लावावेच लागतील असे काही नाही मित्रांनो. जर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर जर अभ्यास करायला सुरुवात केली तर तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही मित्रांनो. चला पुढचा व्हिडिओ घेऊया. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात टिंबटिंब येथे झाली. बघा मित्रांनो, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात टिंबटिंब येथे झाली. तर पर्याय आहेत मुंबई, बंगलोर, नागपूर, दिल्ली. बघा, इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात, ही लक्षात ठेवा, इथेनॉलवर हा शब्द लक्षात ठेवा. धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोठे झाली? नागपूर येथे झाली मित्रांनो. नागपूर येथे सुरुवात झाली मित्रांनो, लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. असे प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारने
वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? पर्याय आहेत मित्रांनो आर्टिकल 36, आर्टिकल 39, आर्टिकल 46 वरीलपैकी एक नाही. तर उत्तर आहे मित्रांनो आर्टिकल 46 मित्रांनो. बघा आर्टिकल 46. आता पुढचा प्रश्न घेऊया लगेच मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होतो परंतु तुम्हीच कंटाळता बघण्यासाठी. आणि एवढी तलाठी भरती होईपर्यंत तुम्ही अभ्यासाचा कंटाळा करू नका मित्रांनो, कारण की तलाठी भरती लवकरच येणार आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय किरणापासून सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? बघा मित्रांनो खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय किरणापासून सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? पर्याय आहेत नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि वरील सर्व. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन हे उत्तर आपलं आहे. पुढचा प्रश्न आहे सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे. बघा मित्रांनो सुवर्ण क्रांतीचा डॅश डॅश संबंध डॅश डॅश आहे. पर्याय आहेत अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन. बघा मित्रांनो सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. पर्याय आहेत आपले अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका पालन आणि फलोत्पादन. तर उत्तर आहे मित्रांनो मधुमक्षिका पालन. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन डॅश डॅश राज्यात आहे? बघा मित्रांनो मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन डॅश डॅश राज्यात आहे. पर्याय आहेत आसाम आणि बिहार, बिहार आणि उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. तर पर्याय उत्तर काय आहेत मित्रांनो मुगा रेशीमच्या उत्पादनामध्ये मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन टिंबटिंब राज्यात आहे. तर उत्तर आहे मित्रांनो आसाम आणि बिहार. बघा मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, पुस्तकाचेच प्रश्न आहेत मित्रांनो. हे तुम्हाला मी वारंवार सांगत आले की 5वी ते 12वीच्या पुस्तकांचा अभ्यास करा मित्रांनो. आता घेऊया पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसे खोल जावे तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते? बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसे खोल जावे तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते? पर्याय आहेत मित्रांनो 1 अंश सेल्सिअस दर 32 मीटरला, 1 अंश सेल्सिअस दर 64 मीटरला, 1 अंश सेल्सिअस दर 40 मीटरला, 1 अंश सेल्सिअस दर 80 मीटरला. बघा मित्रांनो पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसे खोल जावे तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते? तर उत्तर आहे मित्रांनो आपलं 1 अंश सेल्सिअस दर 32 मीटरला. बघा मित्रांनो किती महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसे खोल जावे तसे सरासरी तापमानात कशी वाढ होते? तर 1 अंश सेल्सिअस दर 32 मीटरला. हे उत्तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की खूप महत्त्वाचं उत्तर आहे हे. पुढचा प्रश्न घेऊया आता. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे डॅश डॅश प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे मित्रांनो. प्रजाती कुठल्या आहेत? वनस्पती, कीटक, मनुष्य, प्राणी. बघा वनस्पती, कीटक, मनुष्य आणि प्राणी ह्या प्रजाती आहेत. आणि या प्रजातीची यापैकी कोणत्या प्रजातींची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे मित्रांनो? तर कोणते आहे रे मित्रांनो? कीटके या प्रजातींची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे मित्रांनो. त्यामुळे हे सुद्धा उत्तर तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. असे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? बघा मित्रांनो समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते मित्रांनो? तर पर्याय आहेत मित्रांनो मिसिसिपी, ॲमेझॉन, कोलोरॅडो, बियास. बघा मित्रांनो समुद्रास मिळण्यापूर्वी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? तर वाळवंटातून प्रवास करणारी नदी आपल्याला शोधायची आहे. ती पण समुद्रास मिळण्यापूर्वी वाळवंटातून जाते अशी नदी आपल्याला शोधायला सांगितली आहे मित्रांनो. तर पर्याय आपल्याला आहेत मिसिसिपी, ॲमेझॉन, कोलोरॅडो आणि बियास. तर मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे रे? तर कोलोरॅडो ही नदी समुद्रास मिळण्यापूर्वी ही वाळवंटातून विस्तीर्ण अशा वाळवंटातून प्रवास करते मित्रांनो. म्हणजे बघा लक्षात ठेवा कोलोरॅडो ही नदी
समुद्रास मिळण्यापूर्वी विस्तीर्ण अशा वाळवंटातून प्रवास करते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि तुम्हाला मी वारंवार सांगत आलेले आहे की तुम्ही TCSने विचारलेल्या प्रश्नांचा सराव नक्की करा मित्रांनो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता तलाठी भरतीचे मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तुम्ही जी मागणी केली होती इंग्लिश व्हिडिओची मित्रांनो, ती इंग्लिश व्हिडिओ मी थोड्याच दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी आपण मराठी व्याकरण, जनरल नॉलेज तसेच गणिताचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मी रोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. रोज 25 प्रश्न मी तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहे आणि जर तुमची मागणी वाढली तर मी तुम्हाला 25 ऐवजी 50 प्रश्नसुद्धा देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो, कारण की जर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवलं की व्हिडिओ तुमच्यापर्यंत छान प्रकारे पोहोचत आहे, तुम्हाला मी शिकवलेलं समजत आहे, हे जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर मला सांगितलं तर माझं अजून प्रोत्साहन वाढेल आणि प्रोत्साहन वाढल्यामुळे मी तुम्हाला अजून माहिती देण्याचा प्रयत्न करेन, तुमच्यापर्यंत अजून ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, 5वी नवोदय आणि 5वी स्कॉलरशिप आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर चालू आहे. ज्या कुणाला 5वी नवोदय आणि स्कॉलरशिपचे व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांना मित्रांनो, लक्षात ठेवा, गरजू विद्यार्थी जे क्लास लावू शकत नाहीत, विना क्लास करता जे मुलांना नवोदय स्कॉलरशिपमध्ये यश मिळवायचं आहे, त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. तुमच्या जवळ आसपास कोण नातेवाईकात जर 5वी नवोदय आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करत असतील तर त्यांना ते लिंक नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.